आज आपल्याला जी खरोखरच गरज आहे उत्तर नाही झोपले की काय सगळे हरिओम 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 जागे असल्यासारखे दिसतात सगळेजण डोळे उघडे ठेवून झोपलेत की काय हो की नाही. म्हणून सुरुवातीला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती या ठिकाणी एक प्रतिमा ठेवलेली आहे ज्याला हार घातलेला आहे. ती कोणाची प्रतिमा आहे. हार घातलेली प्रतिमा दिसते का सगळ्यांना. त्या प्रतिमेचं पूजन आपण केलं. कोणाची प्रतिमा आहे. व्यास मुनींची प्रतिमा आहे बरोबर की नाही. आणि म्हणून आज जो दिवस आहे त्याला एक नाव व्यास पौर्णिमा असं सुद्धा आहे की नाही. आणि म्हणून त्या व्यासांना वंदन करून आणि आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष जाधव सर यांना जी काही प्रतिमा भेट दिलेली आहे त्या गणपतीचं आपण वंदन करणार आहोत. आणि आपल्या मुख्याध्यापक जे मोहिते सर आहेत त्यांना कुठली प्रतिमा दिली होती कोणाला आठवतंय. सत्यनारायण. कोणी कोणी सांगितलं. अरे वा वा छान. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बारीक निरीक्षण पाहिजे कोणाला काय दिलंय कुठं काय आहे ते आपल्या प्रत्येक स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि स्वतःला ओळखणं म्हणजे काय की मी दैनंदिन जीवनामध्ये काय वस्तू वापरतोय त्याच्यात कुठल्या वस्तू स्वदेशी आहे कुठल्या विदेशी आहे हे मला माहिती पाहिजे. मग विदेशी वस्तू जर वापरत असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे स्वदेशी पर्याय आहे की नाही तो मला शोधून काढला पाहिजे. मग मी विचार केला पाहिजे शोधलं पाहिजे. जर कोलगेट विदेशी कंपनी आहे तर मग स्वदेशी कंपनीची पेस्ट मला मिळेल का शोधलं पाहिजे की नाही. आणि मग ती स्वदेशी कंपनी शोधून काढून त्या कंपनीचं जर वापरलं तर भारताचा पैसा कुठे राहील भारतातच राहील आहे की नाही. आपल्या कुठल्या तरी बंधू बांधवांना तो पैसा मिळेल आणि त्या पैशाचा विनियोग आपल्या भारतासाठी होईल. मग भारत आपल्यासाठी तो काही शस्त्र बनेल का तो आपल्याला मारेल का नाही. भारत हा विकासासाठी वापरेल म्हणजे आपला भारताचा विकास व्हायला सुरुवात होईल आणि विश्वगुरु आपण होऊ.
ओके नाही, सगळीकडे चांगलं चांगले दिसायला लागले चित्र की आपला भारत हा विश्वगुरु व्हायला लागला. आणि म्हणून आजपासून आपण या गुरुपौर्णिमेपासून असा संकल्प करूया की मी माझ्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ स्वदेशी वस्तूंचा वापर करेन. शपथ येणार का? काय होतं माहिती का झाला तुमचा? असा स्वदेशीचा मंत्र आपल्याला जपला पाहिजे, बरोबर की नाही? आणि म्हणून आजचं मुख्य मार्गदर्शन जे आहे ते आहे आपल्या भारताला भारत बनवायचं आहे. आपलं भारत भारत यायला पाहिजे की नाही? आपल्या भारताला आपल्या इंडिया म्हणायला पाहिजे का? नाही. इंडिया कोणी नाव ठेवलंय? ब्रिटिशांनी ठेवलेलं नाव. आपलं पहिल्यापासून काय नाव आहे? भारत. आपल्या भारताला आपल्याला भारत बनवायचं आहे. आता जो इंडिया इंडिया करतोय आपण, त्या इंडियाचं रूपांतरण आपल्याला भारतामध्ये करायचंय. आणि म्हणून आपल्याला भारतीय म्हणून राहता आलं पाहिजे. राहता आलं पाहिजे की नाही? आणि म्हणून भारतामध्ये राहायचं म्हणजे काय करायचं? भारताबद्दलची माहिती असते पाहिजे आपल्याला. माहिती असते पाहिजे की नाही? भारतामध्ये काय काय आहे, भारताचं वैशिष्ट्य काय काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. भारताची भाषा कुठली आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. माहिती पाहिजे की नाही? महाराष्ट्रामध्ये आपली कुठली भाषा बोलतो आपण? मराठी. ही आपली कुठली भाषा आहे? स्वदेशी भाषा आहे की नाही? मग प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आलं पाहिजे की नाही? छान पैकी बोलता आलं पाहिजे आणि छान पैकी लिहिता पण आलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच मुलांची अक्षर मुंगीचा पाय, बेटाला बेटाचा पाय, उंदराला उंदराचा पाय, मांजराला असं अक्षर असतं, असं की नाही? म्हणून आपलं अक्षर किती सुंदर आपल्याला करता येईल त्याच्यावर आपल्याला प्रयत्न त्याच्यावर आपलं स्वतःच प्रेम असलं पाहिजे. म्हणजेच भारताला भारत करायचा असेल तर तो पहिला भ जो आहे तो म्हणजे भाषा. या भाषेवर आपले प्रेम असलं. दुसरा भ आपण पाहणार आहोत. दुसरा भ आहे भूषा. भूषा म्हणजे काय? वेशभूषा, केशभूषा. आता वेशभूषा म्हणजे काय? कोणी सांगेल मला? वेशभूषा म्हणजे काय? सांगा काही. कपडे. 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 हा, सगळे कपडे म्हणजे कपडे म्हणतो काय? वेशभूषा म्हणजे आपले कपडे, बरोबर आहे की नाही? मग आपण भारतीय आहोत, मग भारतीयांचे कपडे कसे होते हे आपल्याला माहिती पाहिजे. माहिती पाहिजे की नाही? आपल्याकडे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडे पंजाब पासून तिकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत जे काही लोक पहिले कपडे घालत होते, ते कुठले कपडे घालत होते त्याची माहिती आपल्याला हवी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण धोतर घालायचो, पायजमा घालायचो, ढिला ढिला शर्ट घालायचो, बरोबर आहे की नाही? आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी पुरी पॅन्ट होती का? नव्हती. पायजमापर्यंत आपण आलेलो होतो. पण आता जो तो बघतोय तो सूट बुटामध्येच. ओके. पायामध्ये आपण काय घालत होतो पूर्वी? चप्पल. चप्पल घालत होतो. घालत होतो की नाही चप्पल? आणि जोपर्यंत चप्पल घालत होतो तोपर्यंत आपण शांत होतो. पण आता दूध घालायला लागलो, आता शाळेमध्ये सुद्धा खूप कंपल्सरी झाले. त्याच्यामुळे काय झालं? शरीरामध्ये उष्णता वाढायला लागली आणि माणसं गरम व्हायला लागली, अहंकार वाढायला लागला. थोडं काही झाले की लगेच मारामारी करायची दिशा व्हायला लागली आहे. कारण राग लवकर यायला लागला. कारण तो राग पायातून बाहेर पडतच नाही. पडतो का बाहेर? नाही पडत. तो भुक्यातच अडकून राहतो आणि तो भुक्यातून वर आला की मग मारामारी सुरू होते. होते की नाही सुरू? आणि म्हणून ही आपल्याला वेशभूषा याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. वेशभूषा आपले कपडे ढिले ढाले असले पाहिजे. म्हणून महिला सुद्धा आपल्या काही बा सगळ्या ज्या शिक्षिका आहेत त्या सगळ्या साडी घातलेल्या, होती नाही? आणि आज आपल्या मुली आता घरी गेल्यावर काय घालतात? लगेच पॅन्ट चढवतात, चढवतात की नाही? आणि ती पण पॅन्ट कसली? लेडीज पॅन्ट घालतात, एकदम घट्ट, सगळ्या मांड्या दिसायला पाहिजे. असे कपडे घातल्यामुळे काय होतं? आपल्यावरच अत्याचार होतात, आपल्यावरच अनाचार होतात, आपल्यावर पडून नेलं जातं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपले कपडे कसे असले पाहिजे?
असले पाहिजे, सगळं अंग झाकलेलं असलं पाहिजे, हो की नाही? अंगाचं प्रदर्शन केल्यामुळे काय होतं, आपल्यावर समाचार होतात की नाही? आणि मग आपण टीव्ही मध्ये बातम्या ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये बातम्या ऐकतो, दिल्लीमध्ये मुलीला पळवलं, तिथे 36 तुकडे केले, आपल्यालाही वाईट वाटतं, पण तेवढ्या दिवसापुरतेच वाईट वाटतं. पण आपण बदलत नाही. आणि म्हणून वेशभूषा, ही वेशभूषा आपली बदलली पाहिजे. वेशभूषेमध्ये आपल्याला पाहतोय की दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला जी कवच कुंडल दिलेली आहे, ती कवच कुंडल आज आपण धुवून पुसून टाकून टाकली. आणि म्हणून ही कवच कुंडल आपल्याला पुन्हा धारण केली पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी प्रतिमा आपण पूजन केलं. त्याला सुरुवातीला काय केलं आपण, त्याला हळद कुंकू लावलं की नाही, गंध लावलं की नाही. आपण कोणी गंध लावून बसले काही ते कोण लावून बसले गंध, कोणी मुलींनी कुंकू लावले का? कुणीच लावलेली नाही. निवडून टिकली लावली मला ते दिसत पण नाही, हो की नाही? आपण गंध लावत नाही, मुलं कुठली गंध लावत नाही, मुली सुद्धा कुठले कुंकू लावत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपल्या शरीरामध्ये जे अत्यंत मुख्य चक्र असतं त्याचं नाव आहे ज्ञान चक्र, अज्ञान चक्र. इथून आज्ञा सुटल्या जातात, इथून ज्ञान प्राप्त होत असतं आपल्याला. आणि म्हणून या ज्ञानाला जर प्राप्त करायचं असेल तर इथे आपल्याला सिग्नल लावायला पाहिजे. इथे जर सिग्नल नसेल तर नकारात्मक ज्ञान आतमध्ये जातं, नकारात्मक विचार आतमध्ये जातात आणि ते आपल्या डोक्यावर काम करायला सुरुवात करतात, आपल्या डोक्यावर स्वतः ताबा घेतात आणि मग त्याच्याप्रमाणे वागायला लागतात. आणि म्हणून आपल्या मुलांनी गंध लावला पाहिजे. म्हणून मुख्याध्यापकांना सांगणार, शाळेत आल्यानंतर मुलांना अष्टगंध लावण्याची व्यवस्था, मुली आहेत मुलींना हळद कुंकू लावण्याची व्यवस्था करा. हा अत्यंत महत्वाचा संस्कार. एक तुम्ही संस्कार सुरू केला की आपल्याला बदल दिसायला सुरुवात होते. मुलं तुमचीच तुम्ही पाहाल, महिना 2 महिन्यामध्ये मुलांना शांतता लाभेल, मुलांचं हिमोग्लोबिन वाढायला सुरुवात होईल, मुलांना विचार करण्याची दिशा बदलेल. मुलींच्या बाबतीमध्ये त्यांचे सगळे हार्मोन्स कंट्रोल होण्यासाठी अत्यंत महत्वाचे. आणि म्हणून हळद कुंकाचं लेपन आपल्या ऋषी मुनींनी आणि आपल्या ऋषी पत्नींनी आपल्याला शिकवलेलं. पूर्वी आपल्या हळद कुंकू आणि गंधामुळेच तर आपण भारतीय म्हणून ओळखलो होतो, बरोबर आहे की नाही? पूर्वी ख्रिश्चन धर्मामध्ये लावतात का काही लावत नाही, मुस्लिम धर्मामध्ये काही लावत नाही. फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय ऋषी मुनींनी आपल्याला संशोधन करून विज्ञानयुक्त स्थितीने आपल्याला हे लावण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये अनेक ज्ञानवान ऋषी मुनी झाले. त्यातले व्यासमुनी काय लिखाण केलं त्यांनी, 11 पुराण लिहिली, बरोबर आहे? 11 पुराण लिहिली, महाभारतासारखा मोठा ग्रंथ लिहिला, 4 वेद आपल्या पुढे प्रस्तुत केले. अनेक ऋषी मुनी असे आहेत की त्यांनी वेगवेगळे शोध लावले. आपल्याकडे भारद्वाज नावाचे ऋषी आहेत, त्यांनी विमानाचा शोध त्या काळामध्ये लावून ठेवलेला होता. आपल्याकडे पुष्पक नावाचं विमान रामायणामध्ये होतं आणि हे पुष्पक विमान भारद्वाज ऋषीने त्या काळामध्ये बनवलं होतं. आपल्याकडे वराहमिहिर नावाचे ऋषी होते, ज्यांनी जमिनीखाली कुठं पाणी आहे हे शोधण्याची यंत्रणा शोधून काढलेली होती आणि त्यांच्या नावावरनं वराहमिहिर म्हणून विहीर आपण असं म्हणतो. विहीर शब्द ऐकले का सगळ्यांनी? विहिरीमध्ये काय असतं? पाणी असतं. ते शोधणारे जे ऋषी होते त्यांचं नाव वराहमिहिर होतं. असे एक ऋषी मुनींचे चरित्र आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माहिती पाहिजे, म्हणजे आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्याला समजेल, बरोबर की नाही? आपल्याला वाटतं न्यूटनने फक्त शोध लावला, पण न्यूटनने लावलेला शोध त्याच्या अगोदर 2000 वर्ष आपल्या ऋषी मुनींनी शोधून ठेवलेला होता. आपले ग्रंथ वाचून आपल्या ग्रंथांची चोरी करून त्यांच्या नावावर शोध प्रसिद्ध झाले आणि आज पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपण इंग्रजी शिकतो आहोत, इंग्रजी भाषेचं शिक्षण घेत आहोत, इंग्रजी शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकतो आहोत आणि त्याच्यामुळे ते जे सांगते तेच आपण ऐकतो आहोत. आणि मग हे परिवर्तन आपल्याला करायचंय, त्याच्यासाठी सगळ्या चिमुकल्यांची मदत आपल्याला लागणार आहे. असे या भारताला भारत बनवण्यामध्ये वेशभूषा अत्यंत महत्वाची. वेशभूषा म्हणजे काय? आपली केस व्यवस्थित पाहिजे, आपली केस बरोबर आहे की नाही? मुलींनी छानपैकी 2 वेळे घातला पाहिजे, मुलांनी छानपैकी केस ठेवली पाहिजे. नाही बरोबर इथे एखादा घा मनस्पती कट मारतात, इकडून कट मारतात, वर तो घातल्यासारखी केस ठेवतात आणि सगळे लक्ष दिसायला लागतात.
लागतात. काय दिसायला लागतात? राक्षस दिसायला लागतात. आणि या राक्षसासारखं वागणं सुरू होतं. आणि म्हणून आपली वेशभूषा चांगली पाहिजे, आपलं भोजन चांगलं पाहिजे. 5 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे. आपलं भोजन सुद्धा चांगलं पाहिजे. आपण जे भोजन खातो ते काय खातो? आपण पोळी भाजी खातो का? हो, छान. पोळी भाजी खात असाल तर थोडा टाळ्यावर. सगळ्यांनी आपल्याला पोळी भाजी खाण्याचा विचार केला पाहिजे. नाहीतर आज आपण पाहतो की आपण बेकरीमध्ये जातो, टोस्ट घेऊन येतो, भारी घेऊन येतो, ब्रेड घेऊन येतो, त्याचप्रमाणे दुसऱ्या अजून काय ते पॉपकॉर्न मिळतात, त्याप्रमाणे वेफर्स मिळतात, छोट्या छोट्या पुढे घेऊन आमची मुलं पळत असतात. बरोबर आहे? आता याच्यामध्ये मटेरियल असतं, हे काय केलेलं असतं? टिकाऊ बनवलेलं असतं, त्याच्यामध्ये केमिकल टाकलेलं असतं, रसायन टाकलेलं असतं, जेणेकरून ते जास्त दिवस टिकावं. आपल्या घरामध्ये एखादा टोमॅटो ठेवला आपण, किती दिवस टिकतो? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, आठवडा. आठवड्यानंतर काय होतं त्याचं? खराब व्हायला लागतो. बरोबर आहे की? आपण केळ आणलं आणि केळ आपण ठेवलं, किती दिवस टिकतं? आजकाल एकच दिवस टिकायला, कारण केळं पण खराब व्हायला लागली आहे आणि आजकाल एकच दिवस टिकतो, दुसऱ्या दिवशी ते खराब व्हायला लागतं. ही नैसर्गिक प्रक्रिया. बरोबर आहे की नाही? आणि तेच आपण जे काही ब्रेड आणतो, बिस्किट आणतो, त्याचप्रमाणे आपण वेफर्स आणतो, ते बरेच महिने टिकत असतात. टिकतात की नाही? आता हे टिकण्यासाठी काय टाकलं जातं? त्याच्यामध्ये केमिकल टाकलं जातं. मग ते केमिकल आपल्या शरीरामध्ये जातं आणि मग ते शरीरामध्ये केमिकल गेलं की ते आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण करतं, आपलं आरोग्य खराब करायला लागतं. आणि म्हणून आपल्याला ताज्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. म्हणून भाजीपाला, टोमॅटो, फळं आणले की लगेच खायची, म्हणजे पोटामध्ये गेल्यावर त्याचं लगेच रस तयार होईल, ते खराब होण्याच्या आत त्याच्यामधून अन्नद्रव्य मिळतील, आपलं रक्त चांगलं होईल. आणि म्हणून आपल्याला भाजी पोळी खाणे अत्यंत महत्वाचं आहे. केमिकल युक्त अन्न कमीत कमी खाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, म्हणजे आपलं भोजन सुधारेल की नाही? आपल्याला शक्ती प्राप्त होईल. आपण जे काही वेफर खातो ते कसं मिळतं माहिती आहे का? वेफरचं पाकिट घेतलं तुम्ही सगळ्यांनी, केवढ्याला मिळतं? 5 रुपयाला मिळतं. बरोबर आहे की नाही? 5 रुपयाला किती असतात वेफर आतमध्ये? तुम्ही त्याच्यावर वाचलं का किती ग्रॅम असतं ते? तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला? किती ग्रॅम असतं? 25 ग्रॅम असतं. 25 ग्रॅम, 15 ग्रॅम. बरोबर आहे. 10 ते 15 ग्रॅम आपल्याला केवढ्याला दिलं जातं? 5 रुपयाला 10 ग्रॅम आपल्याला मिळतं. बरोबर आहे की नाही? वेफर कशापासून बनवतात? बटाट्यापासून बनवतात. कोण भाजी मंडईमध्ये जातं? जाते तू? बटाटे कशी किलो देते? 40 रुपये किलो. बरोबर आहे की नाही? 40 रुपये किलो. आपण 40 रुपये किलो धरूया. बरोबर आहे की नाही? काय नाही 40च ना? आणि आता आपण वेफर घेतले, ते किती होते? 10 ग्रॅमला 5 रुपये. आता 1 किलो मध्ये किती ग्रॅम येतात? 1000 ग्रॅम येतात. बरोबर आहे की नाही? आता 1000 ग्रॅमचे किती होतील बरं? 10 ग्रॅमला 5 रुपये, तर 1000 ग्रॅमला किती? 1000 मधून 10 चा 1 शून्य उडवा, म्हणजे किती झाले? 500. म्हणजे बटाटे कसे किलो झाले? 500 रुपये किलोचे बटाटे आपण वेफर्स मध्ये खातो. आणि बाजारात मिळालेले बटाटे मिळतात 40 रुपयाला किलो. 40 रुपयाला किलो मिळणारे बटाटे आपण त्या वेफरच्या पाकिटात किती रुपयाला विकत घेतो? 500 रुपयाला विकत घेतो. आणि गरीब कोण होतं मग? आपण गरीब होतो. होतो की नाही? म्हणजे किती पैसे कमवतात ते कंपनीवाले, आहे की नाही? 40 रुपये वाजा करा 500 मधून, म्हणजे किती रुपये कमवले त्यांनी? 460 रुपये एका किलोला कमवतात. आणि आपण मात्र इकडे कष्ट करायचे, आपल्या आई बाबांनी कष्ट करायचे, थोडे पैसे मिळवायचे आणि ते पैसे त्यांच्या डोक्यावर घालायचे. बरोबर आहे की नाही? अशा वस्तू खाल्ल्या पाहिजे का आपण? आपल्याला विचार केला पाहिजे आपण, म्हणजे मग आपल्या अशा वस्तू सुटायला लागतील. आणि म्हणून या व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आज या ठिकाणी मला संधी दिली आणि या व्यासांच्या बद्दल किती बोलावे तेवढं खरं म्हणजे कमीच आहे. आणि ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हटली जाते?
हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण योग दिन साजरा केला, मगाशी म्हणाला कोणतरी योग दिन साजरा केला आमच्या शाळेमध्ये, केला ना? किती तारखेला केला? 21 जून, बरोबर. आणि 21 जून हा वर्षाचा कुठला दिवस आहे माहिती आहे का? कोण सांगता येईल बरं? कोण पहिलं पुढे बसलेले पैकी कोण सांगेल? मागे सांगू ना. हा, 21 जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस आहे मित्रांनो. कुठला दिवस आहे? सगळ्यात मोठा दिवस आहे. त्या दिवशी दिवस आपला सूर्य आपल्याला जास्त वेळ दिसतो, बरोबर. 13 तासापर्यंत आपल्याला दिवस दिसतो आणि म्हणून त्याला मोठा दिवस मानलाय. म्हणून आपल्या मोदींनी त्याला मोठा योग दिवस म्हणून साजरा करा असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर येणारी जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला सुद्धा आपला जो चंद्र असतो हा सगळ्यात मोठा आकाराने दिसत असतो. वर्षभरामध्ये जेवढा वेळा पौर्णिमेला चंद्र दिसेल त्याच्यापेक्षा पौर्णिमेच्या या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला जो चंद्र दिसतो त्याचा आकार मोठा दिसतो, कारण तो चंद्र आपल्या पृथ्वीच्या जवळ आलेला असतो, बरोबर आहे. आणि म्हणून या पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो, कारण त्याला गुरु ज्ञान देतात. त्याप्रमाणे या ऋषीमुनीने आपली जन्मतारीख कधी लिहून ठेवलेली नव्हती, पण आज आपण रोज बर्थडे साजरे करतो, हो की नाही? पण ह्या व्यास मुनीने कधी लिहून ठेवलं नव्हतं, म्हणून त्यांच्या नावाने आपल्या ऋषीमुनीने एक दिवस दिला आपल्याला, की त्यांनी आपल्याला हे सगळे 18 पुराण दिली, वेद दिले, उपनिषद दिली, एवढं सगळं ज्ञानाचं भांडार आपल्यासाठी दिलं. म्हणून या दिवशी आपण या व्यासांचं पूजन करूया, बरोबर की नाही? म्हणून या व्यासांची आठवण करत आपल्या सगळ्यांनी आपल्या भारतीय शास्त्रीय ग्रंथांचं पूजन केलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये कुठले कुठले ग्रंथ आहेत? आपल्या घरामध्ये भगवद्गीता असली पाहिजे. कोणाकोणाच्या घरी भगवद्गीता आहे? शाबास. कोणाकोणाच्या घरी मनाचे श्लोक आहेत का? मनाचे श्लोक असले पाहिजे. कोणाकोणाच्या घरी ज्ञानेश्वरी आहे? शाबास. हा, कोणाकोणाच्या घरी तुकारामांची गाथा आहे? त्यांच्या आहे. असे ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजे. ते ग्रंथ आपण हळूच उचलले पाहिजे. एक शब्द वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक तरी शब्द आपण जरी वाचला तरी ते ग्रंथ आपले ऋषी मुनींनी सिद्ध केलेले अक्षर असतात. म्हणून ती अक्षर भविष्यामध्ये आपल्याला स्वतःकडे बोलवून येतात. आपण त्यांचं बोलणे झाल्यानंतर वाचन करायला लागू. आता सुद्धा वेळ असेल तर सुट्टीमध्ये आपण त्याचं वाचन करायला लागू. असे अत्यंत महत्वाचे ग्रंथ म्हणजे रामायण, महाभारत आहेत की नाही? म्हणून या रामायणाचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे, महाभारताचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी जाधव काकांशी बोलत होतो, आपल्या शाळेमध्ये आपण एक उपक्रम सुरू करणार आहोत. इयत्ता 4वी, 5वी, 6वी आणि 7वी, बरोबर की नाही? या 4वी, 5वी, 6वी आणि 7वी साठी आपण रामायण म्हणजे 4वी साठी आपण कथारूप रामायण हे पुस्तक तुम्हाला देणार आहे. एक पुस्तकाचा संच शाळेला मोफत आम्ही देणार आहोत. आणि मग त्या पुस्तकाला आपण 4वीच्या मुलांनी कळवून द्यायचं आणि मग त्याच्या आधारित आपण जानेवारीमध्ये परीक्षा घेणार. 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी संतांच्या कथा, वेगवेगळ्या संतांची ओळख आपल्याला असली पाहिजे. त्यांचं साहित्य काय ते आपल्याला माहिती पाहिजे. हे झालं 5वी. 6वीला आहे चरित्र रामायण, कारण 6वीला आल्यानंतर मुलं चरित्र घडण्याच्या अवस्थेमध्ये असतात. आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या तेवढ्याच वर्षी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. आणि म्हणून 6वीला चरित्र चांगलं असावं म्हणून रामायणामध्ये चरित्र त्याचं. 7वीला महाभारत, या महाभारताच्या कथांमधून आपण कसं वागावं, भावाने भावाशी कसं वागलं पाहिजे, हे सगळं ज्ञान आपल्याला त्याच्यातून मिळावं म्हणून महाभारताचा अभ्यास 7वीसाठी. आणि 8वीला आपल्याला 8वी नाहीये, पण 8वीला आपल्याकडे क्रांतिकारकांच्या कथा म्हणजे त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण झालं पाहिजे अशा पुस्तकांची निर्मिती आपण केलेली आहे. आणि हे काम संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपण करतो. आपल्याकडे आता पिंपरी चिंचवडमधल्या 60 शाळा, 60 शाळांमध्ये आपण हे काम करतो आहोत. आता या वर्षी तुमची शाळा आणखी मोठी जाईल याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि या आनंदामध्ये आपण हे सगळं उपक्रमाच्या माध्यमातून आपण एक चारित्र्य संपन्न नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आपली चारित्र्य संपन्न असली पाहिजे. आणि मग चारित्र्य संपन्न जर असू तर आपल्याला जगाच्या पृथ्वीच्या संपूर्ण पातळीवर गेलो आपण तर आपल्या भारताचं नाव हे रोशन होणार आहे आणि ते अग्रगण्य राहणार आहे. कारण भारतीयांकडे पाहण्याची बाकीच्या देशांची जी वृत्ती आहे ती अत्यंत चांगली आहे. त्यांना माहिती आहे ही लोक शांत आहे, मन मिळावं आहे आणि कष्ट करणारी आहे.
अशी जी काही दृष्टी लागलेली आहे ती आपल्याला प्रकट करायची आहे. भारतामध्ये 1850 पर्यंत कोणी चोर नव्हता, कोणी गरीब नव्हता, पण त्याच्यानंतर आपल्याला गरीब बनवलं गेलं, चोर बनवलं गेलं, खोटं बोलण्यासाठी शिकवलं गेलं आणि त्याचे परिणाम आता आपण भोगतो आहोत. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुजनांचा आदर करत त्यांनी दिलेलं ज्ञान आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. शेवटची प्रार्थना माझ्या मागे आपण सगळ्यांनी म्हणायचंय आणि ब्रह्मचर्य अपरिग्रह सर्वांसी सुखलाभावे कशी आरोग्य संपदा भावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये कोणी दुःखी असू नये ओम शांती शांती शांती. आपल्या डोळ्यांवर ठेवायचे, गरम चेहऱ्यावरून हात फिरवायचा आणि हात खाली द्यायचा. अशी चांगली प्रार्थना आपण सगळ्यांना सुखी ठेवावं आणि सगळ्यांना प्रेम द्यावं अशा पद्धतीने आपण हा विचार करत राम मार्गदर्शनाला विराम देणारं. म्हणजे एकदा या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या बालसुरूंचं खूप खूप धन्यवाद, खूप अभिनंदन. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, रामचंद्र की, हनुमान की, आनंद की, सगळ्या पिल्लांची, सगळ्या गुरुजनांची. सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि काही सूचना मी या ठिकाणी सांगणार आहे ते आपण तंतोतंत पालन करायचे आहे. आता जे जगताप सरांनी सांगितलेले आहे ते आपल्याला उपक्रम राबवायचे आहे ते आपण बऱ्यापैकी जेवढे शक्य आहे ते या वर्षीपासूनच आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला कोणता कार्यक्रम आहे आपण कशासाठी घेतो ह्याचा आपल्याकडे कोणताही अभ्यास नसतो. आता मी या ठिकाणी का सांगतो माहिती का, कारण गुरुपौर्णिमा उद्या आहे, गव्हर्नमेंटने सुट्टी डिक्लेअर केली आणि गुरुपौर्णिमा आपल्याला आज घ्यावी लागली. आता आपल्याला हे नक्की माहित नाही, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नसावं की पौर्णिमा चालू कधी होती. कोणाला माहिती आहे का सांगा, पौर्णिमा चालू कधी होती? पौर्णिमा पहाटे 1:30 वाजता चालू होती. येणाऱ्या पहाटे 1:30 वाजता उत्तरात्र ती पौर्णिमा चालू होती. ती उद्या सर्वात मोठी पौर्णिमा पण आहे. त्याचं कारण काय, मी हे सांगण्याचा हेतू असा की पौर्णिमा उद्या आहे, गव्हर्नमेंटने आपल्याला आज घेणं भाग पाडलं, आपण आज घेतोय, असं काय हरकत नाही. मी फक्त 2च मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गुरु शिष्याचं नातं हे कसं असलं पाहिजे. बऱ्याच लोकांना माहित आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे, आपल्याकडे आज ऋषितुल्य असे पाहुणे मिळालेले आहेत, त्यांनी आपल्याला त्याबद्दल सांगितलेलं आहे. भारत घडवायचा आहे याबद्दलही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर संस्कार कसे करता येतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. मी नक्की गुरुपौर्णिमेनिमित्त सर तुम्हाला मी असं आश्वासित करतो की जेवढे तुम्हाला जास्त आम्हाला म्हणजे आम्ही उपक्रम राबवू ते नक्कीच राबवू. शिवाय वेळोवेळी तुम्ही आमच्या शाळेला मार्गदर्शन करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि जाताना 2 मिनिटाची फक्त एक गोष्ट सांगतो.
गुरु आणि शिष्य जंगलातून चाललेले असतात. जंगलातून जात असताना अंधार पडायला लागला. अंधार पडताना शिष्याने गुरुला असं विचारलं की आता अंधार पडलेला आहे, आपल्याला रस्ताही दिसत नाही, तर आपण या ठिकाणी जवळ जे गाव येईल किंवा जी वस्ती असेल, जे घर असेल, त्या ठिकाणी मुक्काम करूया का? गुरुनी सांगितलं काय हरकत नाही. थोडं अंतर गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला छोटीशी अशी झोपडी दिसती. त्या ग्रहस्थाला तो गुरु शिष्यामधून शिष्य जातो आणि विचारतो की आता अंधार पडलेला आहे, आम्हाला तर बरंच पुढे जायचं आहे, तर आम्ही आजचा दिवस तुमच्या घरी मुक्काम केला तर चालेल का? तो म्हणतो काही हरकत नाही, आनंदाने या, तुम्ही मुक्काम करा आणि उद्या सकाळी उठून तुम्ही तुमचं मार्गस्थ किंवा तुम्हाला ज्या इच्छित स्थळी जायचे त्या ठिकाणी जावा. गुरु आणि शिष्य त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर त्यांना अतिशय वाईट वाटतं. इतका साधा, इतका गरीब हा मनुष्य आहे, कसं काय असं चालत असेल, हा कसा जीवन जगत असेल, त्याला किती भयानक त्रास होत असेल, याबद्दल आपण जरा थोडंसं याला विचारूया. म्हणून त्या शिष्याने आणि गुरुनी त्याला विचारायला सुरू केलं की का हो, तुमच्याकडे एवढं 18 दारिद्र्य का? काय नाही म्हणला, माझं छानपैकी चाललेलं आहे. काय छान आहे? खाणं पिणं छान आहे, राहतोय छान, एवढ्या झोपडीमध्ये आम्हाला तर तुम्ही दयनीय स्थिती अशी वाटते. मग त्याने असं केलं की मग शेती आहे का? तर तो म्हणतो हो, शेती मला भरपूर आहे, पण ती पडीक आहे. पडीक म्हणजे कळालं का? ते त्या ठिकाणी उत्पादन घेता येत नाही अशी पडीक आहे, त्या ठिकाणी झाडं वाढलेली आहेत, म्हणून शेती काही मी करत नाही. मग तुमची उपजीविका कशावर होती? तर त्यांनी सांगितलं की दारात एक म्हैस आहे, त्या म्हशीचं दूध मी विक्री करतो आणि माझ्या उपजीविकेचं ते एक साधन आहे, त्यापासून पैसे मिळतात आणि आम्ही निवांत राहतो. गुरु आणि शिष्याच्या असं डोक्यात आलं की आता ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, परंतु लगेच तर काय करता येणार नाही. पण गुरुनी परत पहाटे त्याच्या असं लक्षात आलं की ज्याच्यावर ह्याची उपजीविका आहे म्हैस, ती जर आपण घेऊन गेलो तर काय होईल? बघा, असा वाईट विचार आला. कुणाच्या गुरुच्या डोक्यात वाईट विचार आला आणि ती जर म्हैस आपण घेऊन गेलो तर काय होईल? तर त्या शिष्याला त्यांनी उठवलं आणि त्यांनी सांगितले की आपण ह्याच्यातली जे दारात म्हैस आहे ते आपण घेऊन जाऊया. तो म्हणाला गुरु असं कर, तो म्हणाला असं नका करू, त्याने आपल्याला आसरा दिलेला आहे, त्याचीच आपण म्हैस चोरत आहे, हे काय बरोबर नाही. गुरुनी सांगितलं शिष्याला काय हरकत नाही, आपण म्हैस घेऊन जाऊ. आणि ते म्हैस चोरून घेऊन येतात. सकाळी उठतो तो गरीब मनुष्य, तर दारात आपली म्हैस नाही, हे कुठे गेलेले माहित नाही, काय नाही झालं. बरेच दिवस गेल्यानंतर त्या शिष्याने गुरुला विचारलं तुम्ही असं का केलं की ज्याने आपल्याला आसरा दिला त्याचीच आपण म्हैस का चोरून घेतली? तसं नाही दादा, थोड्या दिवसांनी तुला याचं उत्तर मिळेल. असे बघता बघता 8-10 वर्ष जातात. 8-10 वर्ष गेल्यानंतर आणि ह्याचं उपजीविकेचं साधन गेल्यानंतर हा शेतीत कष्ट करतो, छानपैकी त्याचा प्रपंच चालू राहतो, जमीन छानपैकी पिकवायला लागतो. तो त्यावेळेस गावचा सरपंच झालेला असतो, मोठा बंगला बांधलेला असतो, सर्व काही व्यवस्थित असतो. अचानक एक दिवस त्या शिष्याच्या लक्षात येतं की आपण ज्याची म्हैस चोरून आणली होती त्याची काय परिस्थिती ती पाहायला जाऊ. आणि परत 8-10 वर्षांनी तो जातो. त्यांनी तिथं दारात गेल्याबरोबर त्या इसमाला ओळखतो की ज्यांच्या मुक्काम केलेला होता त्या ग्रहस्थाला ओळखतो. त्याला म्हणतो की मी तुमच्याकडे आलो होतो, हे तुम्हाला आठवतं का? ते म्हणाला हो. बर, मग इथं राहणारा तो ग्रस्त मीच, हा बंगला महल हा माझा, दारात गार्डन ही माझीच. तर म्हणले मग हे कसं शक्य झालं? तर त्याने असं सांगितलं की जे आमची ज्याच्यावर उपजीविका होती त्या म्हशीच्या दुधावर, ती म्हैस गेल्यानंतर आम्हाला दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही कष्ट करण्यासाठी किंवा शेती पिकवण्यासाठी. म्हणून मला याच्यातून एकच सांगायचं आहे, विद्यार्थ्यांनो खूप कष्ट करा,
संधी आपल्याला कधीतरी ती येणारच आहे आणि त्या पद्धतीने आता फक्त आपलं काम काय आहे तर फक्त अभ्यास करणे, गुरुजनांची आज्ञा पाळणे. या वयामध्ये जे तुम्हाला संस्कार होणार आहेत ते भविष्यामध्ये तुम्हाला ते कामी येणार आहे. म्हणजे आजच वय असं आहे की ते तुम्हाला संस्कार तुम्ही देऊ शकता आणि ते निभावू शकता. एवढंच मी या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सांगेन. मला या ठिकाणी शाळेने बोलवलं, मुख्याध्यापकांनी बोलवलं याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हिंद. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सांगितलेलंच आहे की गुरुपौर्णिमा ही उद्या आहे, परंतु ती शासनाच्या नियमामुळे किंवा उद्या आपल्याला त्यांनी सुट्टी दिल्यामुळे आपण आज ती साजरी करत आहोत. तर गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्तात्रय सर, त्याचप्रमाणे आपले संस्थेचे सचिव माननीय श्री चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.